नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता. आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाही मधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. कालच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांत साजरी केली. हिवाळ्यामध्ये तीळ खाण्याची पद्धत खरोखरच आरोग्याला पूरक असते. तिळाची शेतीमध्ये लागवड केली जातेच, पण पावसाळ्यामध्ये शेताच्या बांधावर किंवा रानामध्ये आपोआप तिळाची छोटी छोटी झाडं उगवलेली दिसतात. तिळाचं झाड 2 ते 3 फूट उंचीचं असतं. काळ्या तिळाची फुलं जांभळ्या रंगाची, तर पांढऱ्या तिळाची फुलं पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असतात. डोंगराच्या उतारावर किंवा शेतामध्ये फुललेली तिळाची झाडं लक्ष वेधून असणारी असतात. तीळ उष्णवीर्याचे असतात, त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीराची ऊब कायम राहण्यासाठी याचा आहारामध्ये समावेश करता येतो. उन्हाळ्यात मात्र तीळ जरा जपून खावेत. ज्या व्यक्तींना वरचेवर युरिनसाठी जावं लागतं, विशेषतः रात्री झोपमोड होते, त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणात वरच्या बाजूला तीळ लावून केलेली ज्वारीची भाकरी आणि कारल्याची भाजी घेणं चांगलं असतं. शरीरावर कुठेही मार लागला, हात पाय मुरगळला, तर त्यावर अगोदर तिळाचं तेल लावून वरून तिळाच्या पुरचुंडीनी शेकण्याचा उपयोग होतो. यासाठी कढईमध्ये तीळ घेऊन थोडे गरम करावे, सुती कापडामध्ये बांधून पुरचुंडी तयार करावी आणि गरम पुरचुंडीचा वरून शेक करावा. यामुळे दुखणं लगेच कमी होतं आणि सूज असेल तर ती सुद्धा ओसरते. हिरड्यांमधून पू किंवा रक्त येण्याची तक्रार असेल तर त्यावर 1 चमचा पांढरे तीळ बारीक पेस्ट तयार होईपर्यंत चावावे. पेस्ट न गिळता स्पिट केली तरी चालते. या उपायाने हिरड्या मजबूत होण्यास मदत मिळते. अशाच अजूनही अनेक वनस्पतीचं आरोग्यामधील योगदान जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.